हरियाणा राज्यातील आंतरराष्ट्रीय खुव्यात गँगचे सक्रिय सदस्य असलेल्या 13 जणांना अमरावती ग्रामीण पोलीस व नागपूर गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने परतवाडा येथून ताब्यात घेतले। 2 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 11च्या सुमारास ही चकमक उडाली। यात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून हवेत एक राऊंड फायर देखील करण्यात आला। दरम्यान ताब्यात घेतलेले 13 पैकी 8 जणांची परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये कसून चौकशी केली जात आहे, तर उर्वरित 4 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात चौकशीसाठी नेण्यात आले। कॅनडामध्ये बसून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या एका खुव्यात गँगशी संबंधित असल्याचे समोर आले आहे। अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद व स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे हे 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास परतवाडा येथे पोहोचले। हरियाणा येथील ते टोळीचे सदस्य परतवाडा येथील ब्राह्मणसभा भागातील एका घरात दडले असल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांना मुंबई गुन्हे शाखेने दिली होती। सोबतच हरियाणा पोलिसांच्या माहितीनुसार नागपूरचे गुन्हे शाखेचे पथक देखील अमरावती ग्रामीण पोलिसांना येऊन मिळाले। माहितीनुसार एसपी विशाल आनंद व एलसीबी प्रमुख किरण वानखडे हे दुपारी 1:30 वाजतापासूनच परतवाडा येथील एका घराजवळ थांबले होते। दसऱ्याची गडबड कमी झाल्यानंतर गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना पकडण्यासाठी आघाडी घेतली। यात अमरावती ग्रामीण पोलिसांकडून हवेत एक फायर देखील करण्यात आला। कारवाई दरम्यान 2 ठिकाणावरून 13 जणांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान शुक्रवारी सकाळी मुंबईसह अकोला येथील एटीएसचे अधीक्षक पथक देखील परतवाड्यात पोहोचले आहे। अमरावती ग्रामीण पोलीस व नागपूर गुन्हे शाखेचे पथक मुंबई व अकोला येथील पोलीस पथकाला सहकार्य करत आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत या प्रकरणातील संपूर्ण तथ्य उघड होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले। 13 जणांपैकी एक जण हरियाणा व कॅनडा येथून चालवण्यात जाणाऱ्या त्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे देखील समोर आले आहे। मात्र ती 12 ते 13 जणांची टोळी नेमकी परतवाड्यात येऊन नेमकी कुठल्या गुन्हेगारी कारवाई करणार होती ते स्पष्ट होऊ शकले नाही।